महत्त्वाच्या दिवशी थिएटर दिलं जात नाही अशी नेहमीच ओरड केली जाते. ती खरं आहे का? कशामुळे हा एवढा परिणाम होतोय? अजिबात मी सहमत नाही याच्याशी. चित्रपट चांगला असेल तर स्वतः थिएटरवाले हिंदी आणि हॉलिवूड फिल्म काढतात आणि मराठी लावतात. त्यांना काय पाहिजे? थिएटरवाल्यांना पैसे पाहिजेत. मग ग्राहक आले पाहिजे ना, आले पाहिजे लोक पिक्चर बघायला. मग ज्या पिक्चरला लोक बघायला येत आहेत ते त्यांना का नाही देणार? येतच नाही, त्यामुळे मग ते शो कमी करतात आणि जो शो चालतोय त्याला देतात. त्यामुळे चांगला चित्रपट असेल तर माझा स्वतःचा फुलवंतीचा अनुभव आहे. 4 आम्हाला शोज दिलेले एका दिवसामध्ये. रात्री बघितलं तर 9 शोज झालेले होते. त्यांनी आपोआप वाढवले होते. लोक येत आहेत तर चित्रपटांना स्थान मिळतच. जे बोंब मारतात ती मिळत नाही, त्यांचे चित्रपट चालत नाही. काय बदल होणं गरजेचे आहे? काय बदल होणं गरजेचे आहेत? किंवा मग मराठी चित्रपटासमोर काय आव्हान असणार आहे? क्वालिटी आणि विषय तुम्ही चांगल्या आताचे जेवढे चित्रपट येत आहे ते त्या दर्जाचे नाही असं आपल्याला म्हणणं आहे. असं तुम्ही म्हणता तर काय असं करू नका. ते बघा, सगळ्या जणांचे ना आपलं एक क्रिएटिव्ह माइंड असतं. त्यांचं जे असतं ते सगळ्यांनाच पटेल असं नाही. तुम्हाला एका घाटणीचा सिनेमा आवडू शकतो, दुसऱ्यांना दुसरा मला वेगळा आवडू शकतो. त्यामुळे प्रेक्षकांची आवड आहे. सगळ्यांना सगळे चित्रपट आवडतात असं नाही. सैराट न आवडलेले लोक पण मला ठीक आहेत. न आवडलेले लोक अजूनही त्याला म्हणतात की वाईट शिकलो, पण आपल्याला सगळ्यांना आवडला की नाही. सगळ्यांचे चॉईसेस वेगवेगळे आहेत. त्यामुळे आता मी जे बनवेल कदाचित ते मी हट्ट नाही धरू शकत की अख्ख्या महाराष्ट्राला आवडलंच पाहिजे असं नाही होऊ शकत. काहींना आवडेल, काहींना नाही आवडणार. पण बहुसंख्य लोक जर बघायला येतात तर चित्रपटावर अन्याय होत नाही. खरंच चांगला चित्रपट चालत असेल, लोक येत आहेत तर शोज मिळतात. हा माझा स्वानुभव आहे. येत्या काळात काही आव्हान असणार आहेत का? या देशाचे पंतप्रधान मोदी साहेबांनी असं सांगितलं की वर्षभरात सोनं खरेदी केलं आणि आपण सांगायला गेलो. हा, मी सोनं खरेदी केलं. मी काय फार ऐकत नाही पुढे. मला आवडलं तर केलं पाहिजे. पुढचं कोणाला काय त्याच्यामध्ये राजकीय हस्तक्षेप वाढलाय किंवा आम्हाला सहभागी करून घेत नाही असं अनेक कलाकार आरोप करतात. म्हणजे विजय पाटकर असतील, त्याच्यानंतर आपल्या दीपाली सईद असतील, अक्षय वाघमारे असतील, यांनी गंभीर आरोप केले. खरंच त्याच्यामध्ये असा राजकीय आता प्रभाव वाढलाय का? हस्तक्षेप वाढलाय का? कशा पद्धतीने निवडणूक सुरू आहे? एवढी मी अपडेटेड नाहीये. असे आरोप झाले हेही मला तर तुमच्याकडून कळत आहे. आणि असं होत आहे का तर हेही मला माहिती नाही, कारण मी कधी त्या निवडणुकांसाठी उभीच राहिले नाही. त्यामुळे इंटरनल काय असेल ते मला माहिती नाही. पण आता राजकारण सगळ्याच क्षेत्रामध्ये आहे तर त्याला तर काय, पण मला माहिती नाही, त्यामुळे मी त्याबद्दल बोलणं योग्य नाही.